जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बेसन न वापरता मऊ जाळीदार ढोकळा करणार आहे। जाळीदार ढोकळा करण्यासाठी 1 वाटी चना डाळ निवडून स्वच्छ धुवून घ्यायची। डाळीच्या वर येईल एवढं पाणी टाकून भिजत ठेवायची आहे। 5 ते 6 तास भिजवायची। एवढा वेळ नसेल तर 4 तास भिजविली तरी चालेल। 6 तास झालेले आहे। डाळ छान भिजली आहे। बोटाने अशी तुटत आहे। अशी भिजवून घ्यायची। यातील पाणी निथळून घ्यायचं। पाणी निथळल्यावर डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची। डाळ बारीक करायला मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे। यामध्ये 3 चमचे दही, थोडंसं पाणी टाकून डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची। खूप जास्त पाणी टाकायचं नाही। हे असं बारीक करायचं। एका भांड्यात काढून घेते। राहिलेली सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यात घेऊन यामध्ये लहान अर्धा चमचा हळद, याने ढोकळ्याला रंग छान येतो। थोडंसं पाणी, हे मिक्सरला बारीक करायचं। मिक्सरचं मोठं भांडं असेल तर एकाच वेळेला सर्व डाळ, दही आणि हळद टाकून बारीक करायचं। कमीत कमी पाणी वापरून डाळ बारीक करायची। हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। असं फेटून घ्यायचं। यावर झाकण ठेवून रात्रभर असंच राहू द्यायचं। ढोकळा तुम्ही आताही लगेच करू शकता। मी उद्याला ढोकळा करणार आहे। दुसऱ्या दिवशी बघा, पीठ छान फर्मेंट झालेलं आहे। छान फुललं आहे। हलकं झालं आहे। 1 मिनिट असं फेटून घ्यायचं। यामध्ये 2 चमचे साखर, चवीनुसार मीठ, बारीक केलेली 2 हिरवी मिरची, थोडासा हिंग। ढोकळा खाताना घशात अडकू नये म्हणून मऊ होण्यासाठी या चमच्याने अर्धा चमचा तेल मिक्स करायचं। एकजीव करून घ्यायचं। असं मिक्स केल्यावर मी या ताटामध्ये ढोकळा करणार आहे। ताटाला तेल लावून घ्यायचं। कढईमध्ये ढोकळा करायचा आहे। त्यासाठी कढईमध्ये पाणी टाकून गरम करायला ठेवली। ढोकळा हलका, मऊ, जाळीदार होण्यासाठी बॅटर फेटून घ्यायचं। यामध्ये टाकलेली साखर मिक्स व्हायला पाहिजे। असं फेटून घ्यायचं। 1 चमचा इनो, यावर 1 चमचा पाणी, हे फेटून घ्यायचं। एकाच दिशेला फेटायचं। असं फेटून घेतल्यावर तेल लावलेल्या ताटामध्ये बॅटर काढून घ्यायचं आहे। एकसारखं करून घ्यायचं। पाण्याला उकळी आल्यावरच हे ताट कढईमध्ये ठेवायचं। यावर झाकण ठेवून 15 मिनिट हाय फ्लेमवर ढोकळा वाफवायचा। 15 मिनिटानंतर ढोकळा छान शिजलेला आहे। कढईमधून काढून थंड होऊ द्यायचा। ढोकळा थंड होईपर्यंत तडका तयार करायचा आहे। एका भांड्यात 1 चमचा तेल, तेल गरम झालं मोहरी तडतडली, बारीक कट केलेली हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घ्यायची। यामध्ये 1 वाटी पाणी, अर्धा चमचा साखर, थोडंसं मीठ, याला उकळी येऊ द्यायची। 1 उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची। ही फोडणी थंड करून घ्यायची आहे। थंड झाल्यावर यामध्ये एका लिंबाचा रस मिक्स करायचं। ढोकळा हलकासा थंड झालेला आहे। ढोकळा थंड झाल्यावरच कट करायचा। गरम गरम ढोकळा कट करायचा नाही। यावर थंड झालेली फोडणी, पाणी टाकून फोडणी तयार केली की ढोकळा खाताना घशात अजिबात अडकत नाही। छान मऊ होतो। यावर बारीक केलेली कोथिंबीर। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। रेसिपी लाईक करा। असा एकदम हलका आणि जाळीदार ढोकळा झालेला आहे। या पद्धतीने करून बघा। अजिबात कोरडा होत नाही, घशामध्ये अडकत नाही। छान मऊ जाळीदार ढोकळा तयार होतो। असा हलका मऊ जाळीदार ढोकळा करून बघा। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।